ओबीसीच्या 27 जातींना महाराष्ट्रात आरक्षण असलं तरी केंद्रामध्ये काही तांत्रिक कारणामुळे आरक्षण मिळू शकत नाही। त्या संदर्भामध्ये शिष्टमंडळ जे आहे परिणय फुके यांना भेटायला आलेलं आहे। परिणय भाऊ, काय नेमकं या शिष्टमंडळाचं मागणी आहे? केंद्रामध्ये सुद्धा आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून काय नेमके प्रयत्न होणार आहे? महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या 27 जाती जिनला महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळतं पण केंद्र सरकारच्या सूचीमध्ये यांची नावं नाही आहे, अशा यांचं एक शिष्टमंडळ माझ्याकडे आलं। आज या सगळ्या या कृती समितीची आज बैठक नागपूरला होती आणि म्हणून हे सगळे लोक आज एक भेटीकरिता आणि या संदर्भातलं निवेदन देण्याकरता माझ्याकडे आले। यांचा मागच्या 13 वर्षापासून हा लढा सुरू आहे आणि सातत्याने हा लढा सुरू असताना अनेक ज्या त्रुट्या होत्या, ज्या कारणाने हे सगळे 27 जातीवर अन्याय होतं, त्या त्रुट्या यांनी दुरुस्त केलेल्या आहे। ओबीसी कमिशननी या संदर्भातला एक पॉझिटिव्ह अहवालसुद्धा केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। त्या संदर्भात मागे फडणवीस साहेबांची या सगळ्या शिष्टमंडळाची भेट झाली होती। त्यांनी पत्रसुद्धा अमित शाह साहेबांना दिलेलं आहे। मागच्या त्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी अमित शाह साहेबांना भेट घेऊन हा सगळा विषय त्यांना सांगितला आहे आणि त्यांनी हे आश्वासन दिलं आहे की हे लवकरात लवकर हा विषय मार्गी लावून या समाजाला, या 27 जातींना न्याय देण्याचं काम ते करणार आहे। आता आम्ही 2-4 पुढच्या आठवड्यात अमित शाह साहेबांची भेट घेऊन या संदर्भात केंद्र सरकारच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये हा विषय घेऊन लवकरात लवकर तो मंजूर करून द्यावा ही विनंती करणार आहे। नक्कीच केंद्राकडे ही विनंती करणार आहे। सर, काय नेमक्या ह्या त्रुटी आहेत आणि या त्रुटी संदर्भामध्ये आता तोडगा निघताना दिसतोय? काही समाजाच्या ज्या आरक्षण त्यांना केंद्रामध्ये पण आहे, पण काही त्रुटी आहे, जसं कॉमा असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, ओकार असेल, अशा काही मिस्टेक्स आहेत आणि काही समाजाला केंद्रामध्ये आरक्षणच नाही आहे। त्याकरता आम्ही ते लढाई लढतोय। काय आता तुमची परिणय फुके यांच्यासोबत भेट झाली, आणखी कोणत्या नेत्यांशी भेट झालेली असेल? आता तोडगा निघेल असं वाटतं आणि पुढच्या सत्रात आम्ही 13 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 100 खासदार आणि 50 आमदारांना भेटलेलो आहे आणि बऱ्याच विनंत्या केलेल्या आहे। पण आम्हाला आत्ता जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे त्या फुके सरांच्या माध्यमातून आणि CM सरांच्या माध्यमातून, तर त्याकरता आमची आता आशा जागृत झाली आहे की काम लवकर होईल। नक्कीच ओबीसींची आशा जी आहे ती जागृत झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज भेट घेतलेली आहे आणि लवकरच यावर तोडगा निघेल अशी अपेक्षासुद्धा व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।